दारूच्या नशेत बस चालकाचे नियंत्रण सुटले, मोटरसायकल स्वार थोडक्यात बचावला। श्रीरामपूर अहिल्यानगर मार्गावर बुधवारी दुपारी एक बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवल्याने मोठा अपघात टळला। या घटनेत जामखेड येथील रवींद्र परदेशी हे थोडक्यात बचावले असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र परदेशी हे आपल्या युनिकॉर्न कंपनीच्या MH16 DV 3192 या मोटरसायकलवरून श्रीरामपूरहून बेलापूरकडे जात होते। यावेळी मागून येणाऱ्या श्रीरामपूर बस डेपोच्या बस क्रमांक MH40 AQ6061 या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जाते। चालकाने भरधाव वेगात बस चालवत असताना अचानक वाहनावरील नियंत्रण गमावले आणि बस थेट पुढे चाललेल्या परदेशी यांच्या मोटरसायकलच्या अगदी जवळ आली। मात्र परदेशी यांनी प्रसंगावधान दाखवून मोटरसायकल बाजूला घेतली आणि थोडक्यात जीव वाचवला। या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांनी संबंधित बस चालकास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आहे। अहवालानुसार चालक दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक निष्कर्षात दिसून आले आहे। या घटनेने पुन्हा एकदा दारूच्या नशेत वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नागरिकांनी अशा निष्काळजी वाहन चालकाविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। आणि मागून एसटी वाला मागून घेऊन धडकला, गाडी तिरकी झाली, पार फुल ड्रायव्हर फुल पेलाय। मग काय करायचं मला सांगा त्याचं। प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? प्रशासनाला काय मागणी? प्रशासनाला त्याला रिटायर करा डायरेक्ट। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।